या उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असून तुम्हा सर्वांना वारंवार मार्गदर्शन आणि सहकार करणारे व्यासपीठावरले अम्मा, सर्व देशपांडे परिवार, योग भवनामधून येऊन बारळ येथे योग भवन तयार केलेले संध्याताई मडगेरू, उपस्थित सर्व योग साधक. खरं म्हणजे आजचा हा योग भवनामध्ये एक चांगला उपक्रम म्हणजे एक दानशूर म्हणून अनेक लोक आपल्याला पाहायला भेटतो, परंतु कुठं दान करावा हे मात्र बरेच लोकांना कळत नाही. कारण हल्ली आपल्याला दान कुठं करायचं असं विचारलं तर आमच्या डोक्यामध्ये सरळ सरळ येतो की आम्ही बालाजीला जावं, तिरुपतीला जावं आणि मोठमोठ्या मंदिरात आपण जाऊन दान करतो. तुम्ही दिलेलं दान 2 मिनिटांमध्ये नंतर तुम्हाला विचार सुद्धा करत नाही की तुम्ही कोण आहोत. तुम्ही लाखो करोडो रुपये दान दिलं तर त्या 1 मिनिटासाठी तुमचे दर्शन असतो. मी 10 मिनिट सोडून येतो म्हणले तर तुम्हाला परत दर्शन सुद्धा भेटत नाही. परंतु त्या ठिकाणी जाऊन आपल्या हिंदू समाज दान द्यायला सुरुवात केलेली आहे. दिलं पाहिजे आहे त्यांनी दिलंच पाहिजे. परंतु एक योग भवन इथं मडदेवर परिवारातून संध्याताई सारखी मुलगी त्या हरिद्वार मध्ये जाऊन 2-3 वर्ष सातत्यानं शिकवून आपले ह्या बारळेसारखा जे काही खेडेगाव आहेत ह्या खेडेगाव परिसरामध्ये योगाच्या माध्यमातून अनेक लोकांचं जे काही रोग आहे तो बरा झाला पाहिजे. योगाच्या माध्यमातून रोगच व्हायला नको अशी एक चांगल्या संकल्पना मनामध्ये बाळगून तिथून शिकून आल्यानंतर सातत्यानं एकही दिवस न खंड पडता सलग 2 वर्ष ह्या भागामध्ये एक योग शिबिराच्या बरोबर नॅचरोपॅथिक सेंटर ही सुद्धा सुरुवात केलेली आहे. मग ह्या नॅचरोपॅथिक सेंटर मध्ये काय लागणार आहे तो सुविधासाठी अम्माने खूप मोठं अंतकरणातून हे योग भवन वाढलं पाहिजे, इथलं मडदेवरांना काहीतरी सहकार्य झाला पाहिजे म्हणून एक चांगले संकल्पातून एक रूम अम्माने इथं बांधून दिलेले आहेत. तर या प्रसंगामध्ये देशपांडे परिवार काय आहे तर बारळे लोकांना आम्ही जास्त सांगायची गरज नाही. देशपांडे परिवार आजच नव्हे तर अनेक पिढ्यानपिढी या संपूर्ण बारळे आणि परिसरातला एक मालक म्हणून ओळखलेला फॅमिली आपलं देशपांडे परिवार आहे. त्यांना आपण मालक म्हणत असेल तर मालकाने या सर्व जे काही लोकांची बघण्यातून मालकांची काम असतो. म्हणून आज देशपांडे परिवारातून अम्मांनी जे काही अनेक काम आज करू लागले, विद्या संस्था असेल या भागातला अनेक सुखदुःखामध्ये स्वतः अम्मा सामील होऊन एवढ्या वयामध्येही सुद्धा आज त्यांनी हिरिरीनं भाग घेतात, स्वतः योग करायला तयार आहेत आणि सातत्यानं आज त्यांनी आता त्यांची भाषणामध्ये सांगितले त्यांनी कुठेही जाऊन फार काही ट्रीटमेंट करता येतो, काय अवघड नाही, परंतु बारळमध्ये ट्रीटमेंट घ्यावं असं काय वाटतं तर हे गाव आपलं आहे, इथं करणारे आपले आहेत, ते जे काही भाव आहे त्या भावामुळे आम्हाला वाटतो की इथंच माझा सुद्धा ट्रीटमेंट झाला पाहिजे. म्हणून इथं सातत्याने आम्हा सर्व ट्रीटमेंट सुद्धा स्वतः आम्हा घेत असतात. म्हणून या प्रसंगामध्ये सर्व जे काही हिंदू समाजाला माझं सांगणं आहे, तुमच्याकडे दान करायची ताकद असेल, तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही दान द्या. तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा दान द्या, तुमच्याकडे काय असेल तर ते द्या. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे काहीच नसेल तर नित्य नियमानं सकाळी 1 तास योगासाठी तुमचे वेळ दान करा. 1 तास तुम्ही योगासाठी वेळ दान केला तर तो दानातून सुद्धा तुम्हाला आता सरने खूप सुंदर सांगितले. एक त्याने हिंदीमध्ये शायरी सांगितले, खाया पिया तो अंग लगे. खूप सुंदर आहे त्याचं. काही तुम्ही चांगला खाल्ला तर शरीर बनतो, दान द्या तो संग लगे. तुम्ही दान दिला तुमच्या सोबत येतो आणि बाकी बचा तो जंग लगे, म्हणजे नाचून जातो. तुम्ही वाचून ठेवलं, जपून ठेवलं, एक तर चोरीला जाईल, नाहीतर पुढचं पिढी खराब येऊन ते सत्यानाश करून टाकेल. सर्व काही नसेल तर ते तुम्हाला कळणार नाही, ते हरपून सुद्धा जाईल. म्हणून तसं व्हायला नको वाटत असेल, आज आहे खिशात दान दिलं ते तुमची सोबत येतो. कारण ऊन लागलेले सगळ्यांना एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक श्रीमंत घर होता, आम्हासारखे खूप काही त्यांनी देवदेव करणारे, दान धर्म करणारे होते. त्या घर पूर्ण परिवार सुद्धा खूप सुंदर होता. त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी नव्हतं. त्या ठिकाणी कोणीही आला रिकामी हाती जात नव्हते. परंतु एवढं सगळं असतानाही सुद्धा आम्हासारखे तिथले जे काही मालकीन होते त्यांनी रोज सकाळीचं सगळं काही आपले पूजा विधी आटपल्यानंतर त्यांनी थोडाफार स्वयंपाक करायचा. अशी स्वयंपाक करायचे की त्यांनी थोडाफार स्वयंपाक करून त्याच्यातलं 1 रोटी स्वतः आलेलं कोणाला दान करायचं. मग 1 वेळ झाला, 2 वेळ झाला, नातू नातवंड मोठा झाले, मोठे शहरात गेले होते.
परंतु हे अम्माचे कार्य सातत्याने चालू होत, सातत्याने. मग ते शहरातून गावाकडे आले, पाहिले, त्यांनी म्हणले एवढं 10 माणसं हाताखाली आहेत, स्वयंपाक करणारे 4-5 बाया घरामध्ये आहेत, मग एवढा सगळं असताना आराम बसून गरम गरम जेवायचं सोडून माझा आजी अशी का करतात. म्हणून सर्व मुलांनी एक दिवस सुट्टीला आले होते घरी, सगळेजण बसले आणि आजी मायला विचारले, माय तुम्ही असं का करतात, आमच्या घरी तर एवढा मोठा वैभव पडून आहे, पण तुम्ही मात्र स्वयंपाक घरामध्ये जाता, 2 रोटी करता आणि 1 रोटी दान करता, 1 रोटी तुम्ही खाता, हे काय तुमचं चालू आहे. मग त्यावेळामध्ये आजीने सर्वांना बसून सांगितलं, बाबा तुमचं जे काही आजोबा कमवलेले, बाप कमवले, एवढा वैभव आहे, ते दान मला द्यायचं आहे म्हटलं तर तुम्ही लाख रुपये माझ्या हातात देईल, मी दान देईल, परंतु ते माझं आहे का. त्या मायनं विचारायचं होते, हे माझं आहे का. मग कुणाचं नाही, ते कोणतर कमवलेलं आहे, कुठून तर आलेलं आहे, पण माझा आहे का. ते म्हटले नाही. मग माझा काय, माझा कष्टातून मी जे काही 2 रोटी करतो ते माझा आहे असं म्हटलं. त्या कष्ट माझा आहे म्हणून त्याच्यातला 1 रोटी दिला तर तेवढंच पुण्य माझं पदरात पडतो. त्याप्रमाणे आज अम्मा ही सुद्धा जे काही त्याच्याच कष्टातून एवढा छोटासा म्हणून दान छोटा मोठा नाही, पण एवढा केलं ना, मी म्हणतो अम्मांच्या आयुष्यामध्ये एक चांगला पुण्याचं घड आज भरपूर भरले म्हटले तरी चालतो. अशी दानशूर व्यक्ती असेल तर या हिंदू समाजमध्ये काही कमी पडणार नाही. तर वारंवार या योग भवनाला, नॅचरोपॅथिक सेंटरला सर्वांनी आपल्या आपल्या परीनं तुमचे सहकार्य असायला पाहिजे या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. शिवम भैया.